विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान 31 उमेदवार रिंगणात। मतदानासाठी ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेचा वापर होणार। 22 जून रोजी मतमोजणी। आज सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी मतदान पार पडणार। भंडाऱ्यात महायुतीच्या उमेदवारासाठी व्हिप जारी। महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकरांसाठी व्हिप जारी। आदेश न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा। अमरावती विधान परिषदेसाठी आज मतदान। 453 उमेदवार मतदानाचा हक्क बजावणार। भाजपकडून प्रवीण पोटे, काँग्रेसकडून हर्षजित देशमुख तर वंचितकडून निलेश विश्वकर्मा निवडणुकीच्या रिंगणात। साताऱ्यात महायुतीची एकजूट, अंतर्गत नाराजी दूर। शंभूराज देसाईंचं वक्तव्य। भाजप उमेदवाराचा विजय होईल, शंभूराज देसाईंकडून विश्वास व्यक्त। महायुतीकडे असलेल्या मतदानापेक्षा अधिक मतं पडतील, शंभूराज देसाईंचा दावा। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं स्टेटस चर्चेत। सोशल मीडियाच्या पर्सनल खात्यावर हर हर महादेव नावाने फोटो आणि स्टेटस। विधान परिषद निवडणुकीच्या काही तास अगोदर हे स्टेटस। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानात चेन वोटिंगची भीती। सोलापुरात राष्ट्रवादी पवार गटाचे विधान परिषदेचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना शंका। सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान साहित्याचं वाटप। विधान परिषद निवडणुकीसाठी 615 मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार। 6 ठिकाणी मतदान केंद्र असणार। ठरलो, महाभारत वाचा। रामदास पाटील सुमठाणकर यांची पोस्ट। सुमठाणकरांना ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता। सुमठाणकरांनी कृष्ण आष्टीकरांसाठी जागा सोडली। कृष्ण आष्टीकरांचे वडील नागेश पाटील आष्टीकर शिवसेनेच्या वाटेवर। जळगाव विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार अनिल चौधरींची माघार। उपमुख्यमंत्री शिंदेकडून समजूत घातल्यानंतर अनिल चौधरींची माघार, तर लवकरच शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार अनिल पाटलांची प्रतिक्रिया। चंद्रपूर महापालिकेत विजय वडेट्टीवारांना धक्का। खासदार प्रतिभा धानोरकर गटाचे सुरेंद्र अडबाले नवे गटनेते झाले। नागपूर विभागीय आयुक्तांकडून नव्या गटनेत्याबाबतचा प्रस्ताव मान्य। धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांनी गटनेता बदलण्यासाठी दिलं होतं पत्र। काँग्रेस भाजपच्या उमेदवाराला जिंकताना पाहू शकते, पण दलिताचा विजय त्यांना सहन होत नाही। अमरावतीत वंचितला पाठिंबा न दिल्यानं प्रकाश आंबेडकरांची टीका। ऑपरेशन टायगरमध्ये ट्विस्ट, 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सही नाही। 2 खासदार आज बैठकीला हजर राहणार। ठाकरे सेनेला अशा सूत्रांची माहिती। ठाकरे सेनेची आज दिल्लीत संसदीय दलाची बैठक। बैठकीसाठी व्हिप जारी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात असल्याच्या शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे। तांत्रिक आणि कायदेशीर बाजू तपासून 6 खासदारांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करणार, सूत्रांची माहिती। तर 6 खासदार सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञातस्थळी असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत जाणार मी, कोणासोबत हे कळेल। जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीत दिसतील। संजय दिना पाटलांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलो नाही। खासदार ओमराजे निंबाळकरांचा TV9 सोबत एक्सक्लुझिव्ह संवाद। मात्र ठाकरेंसोबत आहात का यावर बोलण्यास मात्र ओमराजे निंबाळकरांचा नकार। आम्ही अजून कोणाकडेही गेलेलो नाही। ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाहीये। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया। बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मनधरणीसाठी प्रयत्न, सूत्रांची माहिती। खासदारांची मनधरणी करण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा प्रयत्न। मराठवाड्यातील खासदारांना संपर्क करण्याच्या अंबादास दानवेंकडून प्रयत्न, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले। बंडखोर खासदारांकडून वेगळा गट स्थापन। लोकसभा अध्यक्षांकडून या गटाला मान्यता। खासदार शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार। मला शिंदेंच्या शिवसेनेकडून कोणाचाही संपर्क नाही। कुणीही पैशाची ऑफरही दिली नाही। मी काल, आज, उद्या आणि कायम ठाकरेंसोबत। TV9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भाऊक। खासदार राजाभाऊ वाजेंनी बंडखोरीचा आरोप फेटाळला। एका चिन्हावर जिंकून तुम्ही दुसऱ्या पक्षात कसे जाऊ शकता? ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले नाही, हे सगळं घटनाबाह्य। खासदार फुटीवरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचं ट्विट। ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही। खासदार कुठे का जात आहेत? ठाकरेंनी आत्मचिंतन करावं। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर भाजपकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही। डिलिमिटेशन बिलवरून भाजप सुडाने पेटून उठले, सुषमा अंधारेंचा आरोप। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला। 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे सेनेत पक्षप्रवेश। गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये सोहळा होणार, सूत्रांची माहिती। संजय देशमुख फुटले तर त्यांना गाडीसकट पेटवून देऊ। वाशिममधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाची संजय देशमुखांना धमकी।
हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. सेनगावात शहरातील जिजाऊ चौकात आष्टीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले. दिल्ली पोलिसांचा पाकिस्तानच्या ISI नेटवर्कवर मोठा हल्ला. 5 संशयित दहशतवाद्यांना अटक. दिल्लीसह अनेक राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याचा कट होता. पुणे विद्यापीठातील मेसवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई. अन्न आणि औषध प्रशासनाकडून पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द. जेवणात कीटक सापडल्याचा विद्यार्थ्याने आरोप केला होता. बीडच्या केजमधील विशाल डेअरीवर अन्न आणि औषध प्रशासनाची धाड. या धाडीत 6,68,000चा मुद्देमाल जप्त. विशाल डेअरीचा परवानाही निलंबित. अन्न व औषध प्रशासनाची राज्यात धडक मोहीम. 21 आस्थापनांवर धाडी टाकत 7,43,000 रुपयांचा गुटखा जप्त. 17 आरोपींना अटक. अन्न व औषध प्रशासनाने धारावी टाकलेल्या छाप्यात भेसळयुक्त चिली आणि सोया सॉस जप्त. 32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. कारखान्याला व्यवसाय बंद करण्याची नोटीस. प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवारची महाराष्ट्र सायबर कार्यालयात चौकशी. वादग्रस्त विधानाप्रकरणी दोघांची 8 तास चौकशी. पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहण्याचं समन्स. बुलढाण्याच्या खामगावात उपविभागीय कार्यालयात जाळण्याचा प्रयत्न. रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचे हे पडसाद. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी तुपकरांना भेटायला न गेल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले. कर्जमाफीच्या बैठकीसाठी रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र. ट्विट करत रोहित पवारांची माहिती. पुढील 2 ते 4 दिवसात सरकार बैठक बोलवेल अशी अपेक्षा. सरकारने दगाफटका केल्यास त्यांना परवडणार नाही. रोहित पवारांचं ट्विट. पुरंदर विमानतळाचे 15 ऑगस्टपर्यंत भूसंपादन पूर्ण होणार. 10 जूनपर्यंत 650 शेतकऱ्यांना 950 कोटी रुपयांचं वाटप तर सरकारकडून 500 कोटी रुपये मिळणार. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. चंद्रपुरात जीएसटी भवनाचा आज लोकार्पण. 29 कोटी 99 लाखांचं जीएसटी भवन तयार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीएसटी भवनाचं उद्घाटन होणार तर करदात्यांसाठी आधुनिक जीएसटी भवन मिळणार. राज्यातील विविध आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले 44 खटले मागे घेणार. मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आशिष शेलार यांनी राज्य सरकारला याबाबतची शिफारस केल्याची मागणी. मालाड पूर्व शिवाजी चौकात शिवरायांच्या जिरोटोपावर झेंडा लावल्याचा प्रकार घडला. मनसे कार्यकर्त्यांकडून तात्काळ झेंडा हटवून पोलिसात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. माडाच्या 2,640 घरांसाठी 75,366 अर्ज प्राप्त. सर्वाधिक अर्ज पंतप्रधान आवास योजनेतील गोरेगावमधील घरांसाठी. 13 घरांसाठी तब्बल 17,755 अर्ज दाखल. गोरेगावात एका घरासाठी 1,365 अर्जदारांमध्ये चुरस. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांकडून 2 नवीन पोर्टल सुरू. फसवणुकीत अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी सुविधा उपयुक्त ठरणार. पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडेंची माहिती. MMRDA कडून मोनोरेलच्या तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव. प्रत्येकी 3 किलोमीटरच्या टप्प्यासाठी 10 रुपयांची वाढ होऊन कमाल भाडं 40 रुपयांवरून थेट 70 रुपये होण्याची शक्यता. किमान भाडं 10 रुपये कायम राहणार असल्याची माहिती. मुंबईतील भांडूप संकुलात 2,000 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प होणार. प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील जलशुद्धीकरण क्षमता वाढणार. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची माहिती. मुंबईत पुनर्विकास आणि ईस्टर्न फ्रीवे विस्तारासाठी 926 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार. वृक्ष प्राधिकरणाकडे मंजुरीचा प्रस्ताव. महापौर रितू तावडे यांच्या झाडं तोडण्याच्या प्रस्तावामुळे सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका. बेस्टच्या 22 आगारांच्या स्वयं पुनर्विकासाला मुभा द्या. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. तर बेस्ट स्वतःचा पुनर्विकास यशस्वीपणे करण्यास सक्षम. सरकारने सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात सरकार पक्षाचे साक्ष पुरावे नोंदवण्याचं काम पूर्ण. 16 दिवसात 55 जणांची साक्ष नोंदवून 355हून अधिक कागदपत्र न्यायालयात सादर. घटनेनंतर पोलिसांनी 16 दिवसात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 198 किलोमीटर रस्ते दुरुस्त होणार. रस्त्याचं खोदकाम हे सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना. सीबीएसईच्या 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषा शिकणं अनिवार्य. 3 पैकी 2 भाषा भारतीय असणं बंधनकारक असणार. 1 जुलैपासून हा नियम लागू होईल. 11वी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 3 फेऱ्यांनंतर राज्यात सुमारे 3 लाख विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच. मुंबई विभागात सर्वाधिक वाटप होऊनही निम्म्याच विद्यार्थ्यांकडून प्रवेश निश्चित.
ठाण्याच्या आरटीओ कार्यालयात सुरू असलेल्या रिक्षा चालकांच्या मराठीचा वर्ग मनसेने उधळून लावला. अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठी वर्गाचं आयोजन, मात्र मराठी मुलांनाच राज्यात प्राधान्य देण्याची मनसेची मागणी. मान्सून लांबणीवर पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबल्या. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. अल निनोचा 12 राज्यांवर गंभीर परिणाम होणार. कृषी मंत्रालयाने दिला इशारा. कृषी मंत्रालयाकडून जिल्हा स्तरावर समन्वित आणि पूर्वतयारीचे उपाय करण्याचे निर्देश. पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा कायम. शहरात 36.6 अंश सेल्सिअस कमाल तर 24.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. पुण्यात 17 दिवसात अवघ्या 13.9 मिलीमीटर पावसाची नोंद. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून विशेष पाहणी मोहीम सुरू. वॉशिंग सेंटर, गाड्या धुणं, अंगणात पाणी मारणं आणि बांधकामांसाठी पिण्याचं पाणी वापरण्यास बंदी. अवास्तव पाणी वापर आढळल्यास पथकाकडून जागेवरच कारवाई. खेडच्या भामा आसखेड धरणात 29.54% उपयुक्त साठा शिल्लक. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला या धरणातून पाणी पुरवठा होत असतो आणि त्यामुळे आगामी काळातील टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच पाण्याचं नियोजन.